कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं स्किल कोणतं लागतं? अनेकांना वाटेल टेक्निकल स्किल्स. पण खरं सांगायचं तर प्रभावी संवाद म्हणजे कम्युनिकेशन हे आता काही फक्त एक सॉफ्ट स्किल राहिलेलं नाही. ही एक प्रचंड महत्त्वाची व्यावसायिक क्षमता बनली आहे. आणि आज आपण याच क्षमतेबद्दल बोलणार आहोत. चला तर मग या कम्युनिकेशनमध्ये माहेर होण्यासाठी एक मस्त प्लॅन पाहूया. आपण हे सगळं 3 मुख्य भागांमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आदर आणि सर्वसमावेशकतेचा पाया. मग कामाच्या ठिकाणी चांगले संबंध कसे तयार करायचे ते बघू आणि शेवटी ऑफिसमधला अधिकृत संवाद कसा साधायचा हे शिकूया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, आदर आणि सर्वसमावेशकता. खरं तर हाच आपल्या आधुनिक संवादाचा मूळ पाया आहे. बरं, कोणताही प्रोफेशनल संवाद सुरू करण्याआधी एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे प्रत्येक व्यावसायिक संवादाचा मूळ आधार, त्याचा बेसलाईन काय असायला पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला आदराचं खरं महत्त्व समजावून सांगेल. आणि उत्तर आहे सर्वसमावेशक संवाद. आता याचा अर्थ फक्त चांगले शब्द वापरणं एवढाच नाहीये. तर आपली भाषा, आपली देहबोली ही अशी असली पाहिजे की समोरच्या प्रत्येकाला त्यांचं लिंग किंवा शारीरिक क्षमता काहीही असली पाहिजे तरी त्यांना महत्त्वाचं आणि सन्मानित वाटलं पाहिजे. हा एक जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न आहे. मग हे करायचं कसं? सोपं आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवूया. पहिली, लिंगाबद्दल बोलताना नेहमी जेंडर न्यूट्रल भाषा वापरावी आणि समोरच्या व्यक्तीने निवडलेल्या सर्वनामांचा आदर करावा. आणि दुसरी गोष्ट, दिव्यांग व्यक्तींशी बोलताना त्यांच्या अपंगत्वावर नाही तर त्या व्यक्तीवर फोकस करायला हवा. ह्यालाच पर्सन फर्स्ट लँग्वेज म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर आदरपूर्वक संवादाचे हे 4 मुख्य स्तंभ आहेत. योग्य शब्द, आपली देहबोली कशी आहे याबद्दल जागरूकता, वेगवेगळ्या लिंगांप्रती संवेदनशीलता आणि दिव्यांग व्यक्तींबद्दल जागरूकता. आणि लक्षात ठेवा, हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाहीये तर ते आपल्या वागण्यातून दिसलं पाहिजे. चला, आता हा पाया तर पक्का झाला. आता त्यावर पुढची इमारत बांधूया. आपला दुसरा भाग आहे कामाच्या ठिकाणी नातेसंबंध निर्माण करणे, म्हणजे आदरापासून आपुलकीकडे एक पाऊल पुढे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे. मजबूत व्यावसायिक संबंध, मग ते आपल्या सहकाऱ्यांसोबत असोत किंवा आपल्या बॉससोबत, ते नेहमी एकाच गोष्टीवर टिकतात: सातत्यपूर्ण आणि आदरपूर्वक संवाद. आपण आत्ताच जी तत्त्व पाहिली ना, तीच इथे कामाला येतात. पण मग हे चांगले संबंध टिकवून कसे ठेवायचे? त्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. पहिलं, समोरच्याचं बोलणं लक्ष देऊन ऐका, ज्याला आपण ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणतो. दुसरं, फीडबॅक देताना किंवा घेताना तो नेहमी सकारात्मक भावनेने द्या. तिसरं, इतरांच्या कामाचं कौतुक करा, त्यांना श्रेय द्या. आपलं बोलणं नेहमी स्पष्ट आणि पारदर्शक ठेवा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, प्रोफेशनल बाउंड्रीज नक्की पाळा. बरं, आता नातेसंबंधांबद्दल तर बोललो. आता वळूया प्रक्रियेकडे. आपला तिसरा आणि शेवटचा भाग आहे अधिकृत मार्गांवरून संवाद साधणे. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑफिसमधल्या फॉर्मल कम्युनिकेशनमध्ये मास्टरी कशी मिळवायची. फॉर्मल कम्युनिकेशनचा उद्देश अगदी सरळ आहे: स्पष्टता, जबाबदारी आणि एक ठरलेली प्रक्रिया. यामागचा हेतू हाच की कामात कोणताही गोंधळ नको आणि सगळे एकाच दिशेने काम करत आहेत याची खात्री असावी. मग ते एखाद्या समस्येबद्दल रिपोर्ट करणं असो किंवा आपल्या कामाच्या प्रगतीबद्दल अपडेट देणं. समजा कामाच्या ठिकाणी एखादी अडचण आली, मग ती कशी हाताळायची? त्यासाठी एक ठरलेली प्रक्रिया फॉलो करणं खूप महत्त्वाचं ठरतं. स्टेप 1, समस्या नेमकी काय आहे हे ओळखा. स्टेप 2, त्याबद्दलचे सगळे डिटेल्स तपशील लिहून काढा. स्टेप 3, तुमच्या कंपनीच्या ठरलेल्या चेन ऑफ कमांडप्रमाणे योग्य व्यक्तीला कळवा. आणि स्टेप 4, त्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी संवाद साधा. आता फॉर्मल कम्युनिकेशनमधलं दुसरं एक महत्त्वाचं स्किल, ते म्हणजे आपल्या कामाच्या प्रगतीबद्दल म्हणजे स्टेटस अपडेट्स स्पष्टपणे देणं. आपल्या वरिष्ठांसोबत पारदर्शकता आणि ताळमेळ ठेवण्यासाठी हे खूपच गरजेचं आहे. मग एक चांगला स्टेटस रिपोर्ट कसा बनवायचा? बघा, त्यात 4 मुख्य गोष्टी असायलाच हव्यात. पहिली, एक छोटासा आढावा, म्हणजे प्रकल्पाचं नाव आणि रिपोर्ट कोणत्या कालावधीसाठी आहेत ते. दुसरी, तुम्ही नक्की कोणती कामं पूर्ण केली आहेत याचा तपशील. तिसरी, तुम्हाला कोणती आव्हानं किंवा अडथळे आले. आणि चौथी, तुमची पुढची पावलं काय असतील, म्हणजे तुमचा पुढचा प्लॅन काय आहे. तर हा आहे आपला आधुनिक कम्युनिकेशनचा पूर्ण प्लेबुक. चला एकदा पटकन रिकॅप करूया. आपला पहिला नियम,
आदर आणि सर्वसमावेशकतेने संवाद साधा. दुसरा नियम, मजबूत व्यावसायिक संबंध तयार करा आणि ते टिकवा. आणि तिसरा नियम, फॉर्मल रिपोर्टिंग आणि ऑफिसच्या प्रक्रियांमध्ये मास्टरी मिळवा. आणि आता जाता जाता एक विचार. या 3 नियमांपैकी असा कोणता एक नियम आहे ज्यात सुधारणा केली तर आपल्या करिअरला सगळ्यात जास्त फायदा होऊ शकतो? यावर नक्की विचार करून बघा. कारण कम्युनिकेशनमध्ये सतत सुधारणा करत राहणं हेच एका खऱ्या प्रोफेशनलची ओळख आहे.